विद्यार्थी मित्रांनो, काल पोलीस भरती 2025 ची अर्ज प्रक्रिया 6 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ टाकलेला आहे. विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न आहे. एस-टी कॅटेगरीबद्दल डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. एस-टी कॅटेगरीसाठी मागील वर्षी 2024ला एक राजपत्र निघालेले आहे, की ज्याच्यामध्ये एस-टीला 5 सेंटीमीटर सूट देण्यात येईल. तर हा जी-आर जे राजपत्र लागू झालेले आहे की नाही, सूट भेटणार आहे की नाही या भरतीमध्ये डिटेल्समध्ये सांगेल. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी एस-सी कॅटेगरीचा मुद्दा विद्यार्थी विचारत आहे. ज्याप्रमाणे एस-टी कॅटेगरीसाठी जी-आर निघाला होता, त्याचप्रमाणे एस-सी कॅटेगरीला सूट आहे की नाही, हा देखील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. डिटेल्समध्ये माहिती सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. लगेच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या जे तुमचे हे 4-5 प्रश्न आहे, संपूर्ण माहिती सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे. आता ते माहिती बघण्या अगोदर या ठिकाणी महत्त्वाची माहिती सांगतो. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट स्टडी नांदेड यांनी सर्वात बेस्ट पुस्तके लॉन्च केलेली आहे. पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि दुसरे पुस्तक आहे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. येथून मागे झालेल्या जुन्या नवीन सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहे. दोनही पुस्तके सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके आहे. दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांची आहे आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी लिहिलेली आहे. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता आणि जर ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, Flipkartवरून देखील खरेदी करू शकतात. आता विद्यार्थ्यांचा मुद्दा इथे मी सांगतो. आता जे आहे ना राजपत्र कधी निघालेलं होतं, इथं तुम्ही तारीख बघू शकता. कधी निघालेलं तर तर बघू शकता 4 ऑक्टोबर 2024 म्हणजेच आता ऑक्टोबर महिना चालू आहे, तर कंप्लीट वर्ष होऊन गेलं या राजपत्राला निघून. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं होतं, स्पेशल अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतुदी म्हणजे एस-टी कॅटेगरी फक्त आणि फक्त एस-टी कॅटेगरीसाठी ही 5 सेंटीमीटर सूट देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलेलं होतं महिला आणि पुरुषांना. आता विद्यार्थी एस-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जास्त इथे वेळ घेणार नाही. एस-सी कॅटेगरी तर एस-सी कॅटेगरीबद्दल कोणत्याही प्रकारचं राजपत्र किंवा जी-आर आलेला नाही. एस-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना उंचीमध्ये कोणत्याही प्रकारची सूट भेटणार नाही. त्यांनी इथे व्हिडिओ सोडून दिला तरी स्किप केला तरी चालेल. ठीक आहे. सबस्क्राईब करून घ्या नवीन-नवीन अपडेटसाठी. तर एस-सी कॅटेगरीना इथे सूट भेटणार नाही. पुन्हा एकदा सांगतो सूट भेटणार नाही. ही सूट कोणाला आहे? तर हा जी-आर आणि राजपत्र फक्त एस-टी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांसाठी आहे. एस-टी कॅटेगरी एस-सी कॅटेगरीला इथे सूट नाही. फक्त एस-टीला इथे सूट भेटणार आहे. तर ती सूट भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या अगोदर मला महत्त्वाचा मुद्दा इथे विद्यार्थ्यांना सांगायचा आहे. आता तुम्ही जे स्क्रीनवरती जे बघत आहात परिपत्रक तुम्हाला दाखवतो. जी-आर आले पूर्ण जाहिरात आहे पोलीस भरतीची ती तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. त्याच्या अगोदर या ठिकाणी बघू शकता जी-आर देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. परंतु मागील वर्षी म्हणजेच महिलांसाठी आता तुम्हाला स्पेशल सांगून घेतो महिलांसाठी. महिलांची उंची आधी होती 155 होती आणि आता उंची कमी केलेली आहे. महिलांना उंची फक्त 150 असणे गरजेचं आहे. सूट भेटलेली आहे. जी-आर देखील तुम्हाला पोलीस भरतीचा स्पेशल दाखवणार आहे, जो नवीन काल आलेला. ठीक आहे. महिलांसाठी पुन्हा एकदा सांगतो एस-टी कॅटेगरीच्या महिलांसाठी आधी उंची 155 होती. आता फक्त 150 उंची असेल तरी देखील तुम्ही अर्ज करायचा आहे. तुम्ही पात्र आहात. आता हे झालं महिलांसाठी. आता इथून पुढे पुरुषांचं सांगतो. पुरुषांना आधी उंची होती. आधी उंची किती होती? तर इथे 165 उंची होती. कोणाला होती ही उंची? पुरुषांना 165 होती. आता 5 सेंटीमीटर सूट दिल्यामुळे आता पुरुषांची उंची फक्त 160 उंची सेंटीमीटर असेल, तरी देखील तुम्ही पात्र आहात. तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांचा दुसरा प्रश्न आहे, हीच अट पोलीस शिपाईला लागू होते, की एस-आर-पी-एफला देखील लागू होते? तर 100% इथं 100% लिहून देतो. ही सूट एस-आर-पी-एफला देखील लागू होते. आधी उंची पुरुषांसाठी, आता एस-आर-पी-एफ महिलांना लागू नाही. लक्षात घ्या. पुढील वर्षी एस-आर-पी-एफमध्ये महिला देखील फॉर्म भरू शकतात. हे पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. त्यांचा सेपरेट गट असणार आहे. परंतु सध्या भरतीमध्ये एस-आर-पी-एफला महिला फॉर्म भरू शकत नाहीत. तर यावर्षी पुरुषांना उंची आधी किती होती? 168 उंची होती एस-आर-पी-एफमध्ये आणि आता उंची फक्त 163 असेल पुरुषांची, तरी देखील एस-टी कॅटेगरीचे उमेदवार याच्यामध्ये अर्ज करू शकतात. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला समजेल अशी माहिती स्पष्टीकरणासहित सांगितलेली आहे. आता मी तुम्हाला स्पेशल जी-आर दाखवतो.
आता यामध्ये कोणत्याही गोष्टी मी माझ्या मनाने सांगत नाही. जे परिपत्रक आलेलं आहे, हे या ठिकाणी पोलीस भरतीची पूर्ण जाहिरात आहे, माहिती पत्रक आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये तुम्हाला भेटतील. आपला डाउट कोणता आहे, मी तुम्हाला तो क्लिअर करून याच्यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे. आता इथे एक मुद्दा लक्षात घ्या. जे परिपत्रक आहे ते 30 ते 40 पानांचं हे परिपत्रक आहे. त्याच्यामध्ये कितवा पॉइंट तुम्ही बघायचा आहे, तर त्याच्यामध्ये 9वा पॉइंट बघायचा आहे. 9वा पॉइंट बघायचा आल्याच्या नंतर त्याच्या खाली 9.5 हा उपक्रमांक आहे 9.5 हा तुम्ही बघायचा आहे. 9वा क्रमांक आणि 9व्या क्रमांकामध्ये 9.5 हा बघायचा आहे. याच्यामध्ये काय असावे हे लक्षात घ्या. हे या ठिकाणी अदर कॅटेगरीसाठी 165 आणि 155 दिलेले आहे. परंतु जे उमेदवार एस-टी कॅटेगरीसाठी आहेत, त्यांच्या इथं बघू शकता सूट काय आहे तर बघू शकता. जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तींची पूर्तता करतात, अशा अनुसूचित जमातीतील म्हणजेच फक्त आणि फक्त एस-टी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुष उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल. म्हणजे 5 सेंटीमीटर सूट देण्यात येईल. हे स्पष्ट आधी जी-आर आलेला होता त्याच्यामध्ये देखील देण्यात आलेलं होतं. आणि आता काल या ठिकाणी पोलीस भरतीची जी परिपत्रक, माहिती पत्रक आलेले आहे, त्याच्यामध्ये देखील देण्यात आलेले आहे. आता याचे महत्त्वाचा पॉइंट सांगतो. पुन्हा एकदा मी तोच पॉइंट सांगेल. महिलांची उंची आधी 155 पाहिजे होती. आता फक्त 150 असेल तरी ती फॉर्म भरू शकतात. पोलीस शिपाईला आता ही पोलीस शिपाई, कारागृह पोलीस आता पुरुषांचा आधी सांगतो मी नंतर. आधी पुरुषांना उंची होती 165 आता उंची फक्त 160 असेल तरी देखील चालणार आहे. हा पॉइंट घ्या. आणि हे पॉइंट फक्त या ठिकाणी जिल्हा पोलिसलाच नाही, तर सर्वांना चालक पोलीस, कारागृह पोलीस, एस-आर-पी-एफ पोलीस, त्याच्यानंतर आहे बॅट्समन पोलीस सर्वांना लागू होते. आणि राहिला एस-आर-पी-एफची उंची आधी पुरुषांना 168 होती. आता फक्त 163 उंची असेल तरी देखील तुम्ही पात्र आहात फॉर्म भरायचा असेल. जी-आर मार्फत आणि जे परिपत्रक आलेले आहे त्याच्या मार्फत संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा जी-आर मागील वर्षी निघालेला लागू झालेला आहे आणि पोलीस भरतीमध्ये 5 सेंटीमीटर सूट देण्यात आलेली आहे. एस-टी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांना जिल्हा पोलिसला, ग्रामीण पोलिसला, एस-आर-पी-एफला, कारागृहाला आणि बॅट्समनला सर्वांना लागू होते. ठीक आहे. याबद्दल जर डाउट असेल तर विचारा. तुम्हाला 100% लगेच रिप्लाय दिला जाईल. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.